प्रत्येक मूल आपलं मूल हे ब्रीदवाक्य घेऊन बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी गेल्या 2 दशकापासून कार्यरत असलेल्या अकोला येथील तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या तीक्ष्णगत महोत्सव 2025 ची धूम अकोला शहरात आज रविवारपासून म्हणजे 14 डिसेंबर पासून सुरू झाली। यात विविध स्पर्धा आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवाची शानदार सुरुवात आज रविवार सकाळी 6:30 वाजता वॉकेथॉनने झाली। या वॉकेथॉनचे आयोजक राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, अकोला जिल्हा पोलीस दल, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली। शहरातील मुंगीलाल बाजोरिया शिक्षण संकुल ते लाल बहादूर शास्त्री स्टेडियम या मार्गावर ही वॉकेथॉन पार पडली। यासोबतच लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर बालकांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली। या वॉकेथॉन, रंगभरण स्पर्धा व क्रिकेट स्पर्धेच्या सामूहिक उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेता गौरव मोरे, अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगत वाघमारे, जिल्हा कलाध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। यामध्ये विविध शासकीय यंत्रणा, विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालय, NCC, NSS, स्काउट गाईड या सर्वांसह नागरिकांनी सहभाग घेतला। यावेळी प्रसिद्ध अभिनेते अंकुश चौधरी व गौरव मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले। सिरियस आहे ते जरा चांगलं व्हावं आणि म्हणून गौरव आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की सगळ्यांच्या स्माइल आली चेहऱ्यावर। वॉकेथॉनला मी पहिल्यांदाच आयुष्यात बाहेर पडलोय, हे माझं पहिलं वॉकेथॉन आहे आणि एवढ्या मोठ्या लेवलला एवढ्या संख्येने लोक इथे हजर होतील त्याचा मला खूप आनंद वाटतो। आलो तर ही घटना घडणार नाही, त्या घटना कमी होतील आणि आपल्याला आजूबाजूला कोण आहे, काय चाललंय ह्या गोष्टींवरती नजर ठेवणं गरजेचं आहे। जरा वेळ आपण